पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्रात येत आहेत। नौदलाच्या ताफ्यात 3 युद्धनौकांचा उद्या समावेश होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण होईल। खारघरमधल्या इस्कॉन मंदिराचा पंतप्रधानांच्या हस्ते या दरम्यान उद्घाटन सुद्धा होईल। INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाक्षेर या नौदल युद्धनौकांचं मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्रात येत आहेत। त्यानिमित्तानं तगडा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। नौदलाच्या ताफ्यात 3 युद्धनौकांचा समावेश होतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी या दरम्यान खारघरमधल्या इस्कॉन मंदिराचं देखील उद्घाटन करतील। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्रात, तगडा पोलीस बंदोबस्त या निमित्तानं मुंबई आणि आसपासच्या उपनगरात, काय अपडेट? लगे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। नवी मुंबईमध्ये कार्यक्रम आहे, त्यामुळे मुंबईसह नवी मुंबईमध्ये सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आलेली आहे। SPG सुद्धा मुंबईमध्ये दाखल झालेली आहे। एकूणच मुंबईच्या नौदलामध्ये 2 INS या ठिकाणी दाखल होणार, ते म्हणजे INS सुरत आणि INS निलगिरी आहे आणि INS वाघाशीर या युद्धनौका यांचं लोकार्पण होणार आहे, राष्ट्रार्पण होणार आहे आणि यानंतर एका इस्कॉन टेम्पलचं सुद्धा लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार। त्यामुळे हा मोठा लवाजवा मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबईमध्ये येत असल्यामुळे पुन्हा एकदा भाजप असेल, महायुतीच्या नेत्यांमध्ये हालचालीला वेग आलेला आहे, कारण आढावा सुद्धा बैठकांचा होणार आहे आणि यामध्ये रिपोर्ट कार्ड आमदारांना न्यावं लागणार। त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या या सर्व दौऱ्यामागे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। मात्र देशाला 3 युद्धनौका सुद्धा यामध्ये जे राष्ट्रार्पण आहे त्यांचं होणार आहे। लागवी निश्चित स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।